Good morning, students. Yesterday we have completed the second lesson, that is an encounter of a special kind. Now we must have to go through the English workshop activity. कालच आपण हा सेकंड लेसन संपवलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटी आपण घेणं गरजेचं आहे की जी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनसाठी की जो तुम्हाला 16 मार्काचा क्वेश्चन विचारतात त्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्हिटी. आणि त्यामुळं ही ॲक्टिव्हिटी घेणं खूप गरजेचं आहे, डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. नाव सम ऑफ दी स्टेटमेंट्स आर गिवन हिअर. खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्याशी आपण सहमत असाल तर ॲग्री म्हणा, नसाल तर डिसॲग्री लिहा. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे दिलेलं आहे दॅट इज द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. बघा, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ज्या ठिकाणी हा रायटर राहत होता, ज्या ठिकाणी हा नॅरेटर राहत होता, ते ठिकाण हे अगदी हिरवंगार असं ठिकाण होतं, समृद्ध असं ठिकाण होतं. त्यामुळं मी या मताशी सहमत आहे. आय एम ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. त्यामुळे आन्सर काय येता येईल? ॲग्री. नाव सेकंड, हॉलिडेज प्रोव्हाइड अस ॲन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. हॉलिडेज प्रोव्हाइड अस ॲन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्टीचे दिवस लागलेले होते, आपण यापूर्वी बघितलेलं आहे. आणि सुट्टी लागताच मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी किंवा मॅगझिन वाचण्याची एक संधी मिळाली होती. आणि त्यामुळं मी या विधानाशी सुद्धा सहमत आहे. आय एम आल्सो ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. त्यामुळे इथं हा मार्क देता येईल, राईट मार्क. थर्ड, द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. बघा, तिसरं विधान काय दिलेलं आहे? द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. इथं असं दिलेलं आहे की त्या बेबी लंगूरला वाचून नॅरेटरनं मिस्टेक केलेली आहे. आता इथं मात्र मी या विधानाशी सहमत असणार नाही, कारण प्राण्यांना वाचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे जर ते संकटात असतील तर. आणि त्यामुळं इथं आय एम कम्प्लिटली डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. आणि त्यामुळं मी इथं या विधानाशी असहमत आहे, डिसॲग्री आहे. त्यामुळं मी इथं हा क्रॉसमार्क दिलेला आहे. नाव नेक्स्ट वन, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. डी क्वेश्चन, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. म्हणजे प्राणी हे त्यांना भावना नसतात, ते भावना दाखवू शकत नाहीत असं इथं म्हटलेलं आहे. पण इथं या लेसनवरून किंवा या स्टोरीवरून आपल्या लक्षात येईल की प्राणी हे आपल्याला इमोशन्स दाखवू शकतात, प्राण्यांनासुद्धा भावना असतात हे आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळं इथं म्हटलेलं आहे की ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. सो आय एम आल्सो डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. त्यामुळं मला हे विधान, मी या विधानाशी असहमत आहे. नाव लास्ट स्टेटमेंट, द नॅरेटर वॉज 55 years ओल्ड वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड. जेव्हा ही घटना घडलेली आहे तेव्हा नॅरेटर हा 55 वर्षाचा होता असं इथं म्हटलेलं आहे. पण इथं लास्ट लाईनच सांगितलेलं आहे, या लेसनच्या लास्ट लाईनलाच म्हणजे इथं दिलेलं आहे की 55 years हॅव पास्ट. Here it is given 55 years have passed since that day. I am now 70 years old. म्हणजे ही घटना घडून जवळपास 55 वर्ष घडलेली आहेत आणि आता मी 77 वर्षाचा आहे. 70 years old, 70 वर्षाचा आता आहे. आणि त्यामुळं नक्कीच इथं हे जे विधान दिलेलं आहे दॅट द नॅरेटर वॉज 55 years ओल्ड वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड, इट इज रॉंग वन. कारण हा जो नॅरेटर त्यावेळेस 15 वर्षाचा असावा, कारण ही घटना 55 वर्षापूर्वी घडलेली आहे आणि आता तो 70 वर्षाचा आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हा नॅरेटर 15 वर्षाचा असावा. आणि त्यामुळं मी इथं या विधानाशी सुद्धा असहमत आहे. आय एम आल्सो डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. द नॅरेटर वॉज 15 years ओल्ड वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड असं पाहिजे होतं. नाव
we are going to turn towards second question. Match the phrases given in group A with their meanings in group B. इथं पहिला दिलेला आहे, ग्रुप एमध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत, ग्रुप बीमध्ये त्याचे मिनिंग्स दिलेले आहेत. आपल्याला ॲप्रोप्रिएट फ्रेजेसचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट फ्रेज आहे टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे एखाद्या घटनेचा अविभाज्य घटक असा, मुख्य घटक, दॅट इज कॉल्ड टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. आता इथं आन्सर कुठलं येईल बघा, टू बी अॅन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. टू बी अॅन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट, दिस वन. टू बी अॅन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाचा घटक, आवश्यक घटक, दॅट इज कॉल्ड टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. ओके. नेक्स्ट वन, टू बी एन्ग्रॉस्ड इन. टू बी एन्ग्रॉस्ड इन दुसरं इथं दिलेलं आहे, टू बी एन्ग्रॉस्ड इन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून जाणे, व्यस्त होणे. यासाठी इथं टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. तर कुठलं येईल बघा, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, दिस वन. फिफ्थ, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहणे, दॅट इज कॉल्ड टू बी एन्ग्रॉस्ड इन. त्यानंतर तिसरं आहे टू टेक नोटीस ऑफ. टू टेक नोटीस ऑफ. आता यासाठी कुठलं येईल की एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे, ऑब्झर्व करणे एखादी गोष्ट. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. नेक्स्ट डी, टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे अंदाज बांधणे. टू फिगर आउट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अंदाज लावणे. यासाठी इथं टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम, एखादी गोष्ट सॉल्व करणं या अर्थाने इथं घेतलेलं आहे, एखादी गोष्ट सोडवणं. टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम, दॅट इज कॉल्ड टू फिगर आउट हिअर. त्यानंतर ई, टू पॉन्डर ओव्हर. टू पॉन्डर ओव्हर मीन्स हिअर म्हणजे खूप सिरियसली विचार करणं, दॅट इज कॉल्ड टू पॉन्डर ओव्हर. टू थिंक अबाउट सिरियसली. टू थिंक अबाउट सिरियसली म्हणजे तंतोतंत असा, सखोल असा विचार करणं, दॅट इज कॉल्ड टू पॉन्डर ओव्हर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, टू बी ओव्हरवेल्म बाय. टू बी ओव्हरवेल्म बाय, दिस वन. टू बी ओव्हरवेल्म बाय. यासाठी कुठले येईल, प्रॉपर पेअर येईल बघा, टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे म्हणजे एखादी गोष्ट इमोशनली त्याच्यावरती परिणाम होणं, भावनिक परिणाम होणं एखाद्या गोष्टीवरती, दॅट इज कॉल्ड टू बी ओव्हरवेल्म बाय. किंवा एखाद्या गोष्टीनं भारावून जाणे थोडक्यात, दॅट इज कॉल्ड टू बी ओव्हरवेल्म बाय. त्यानंतर इन अ फ्लॅश. नेक्स्ट इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश मीन्स वॉट, व्हेरी क्विकली म्हणजे अगदी जलद, पटकन, दॅट इज कॉल्ड इन अ फ्लॅश, पटकन, वेगात. आणि लास्ट वन हिअर दॅट इज गिवन टू फाइंड अ सोलॅस. टू फाइंड अ सोलॅस मीन्स वॉट, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस म्हणजे एखाद्या गोष्टीला धीर देणं, दिलासा देणं, दॅट इज कॉल्ड टू फाइंड अ सोलॅस. टू फाइंड कम्फर्ट ॲज वेल ॲज टू फाइंड पीस. दीज आर सम ऑफ द फ्रेजेस अँड ॲज वेल ॲज देअर मिनिंग्स. इथं काही ह्या फ्रेजेस दिल्या होत्या आणि त्यांचे मिनिंग्स दिले होते. नाव आय एम गोइंग टू टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. थर्ड क्वेश्चन, राईट इन युअर ओन वर्ड्स. तिसरा क्वेश्चन दिलेला आहे इथं, राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये मी माझा आन्सर इथं सांगते तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, वाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. वाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. आता इथं यामध्ये हा जो निवेदक जो आहे त्या निवेदकानं या कुत्र्याच्या भुंकण्याकडे का दुर्लक्ष केलं. निवेदकानं, या नॅरेटरनं कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष का केलं. तर यासाठी मला असं वाटतं आन्सर, अकॉर्डिंग टू मी, इट इज माय ओन आन्सर, इट इज माय ओन व्ह्यू. द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिग. बघा आन्सर काय येईल, द नॅरेटर थॉट दॅट, त्या नॅरेटरला असं वाटलं असावं, द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिग. कदाचित तो त्या कुत्र्यांचा जो घोळका आहे तो त्या डुकरांच्या पाठलाग करत असावा नेहमीप्रमाणे आणि त्यामुळे त्यांचा तो आवाज येत असावा असं मला वाटतं आहे. आणि सो ही इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स.
त्यामुळं त्यानं हे कुत्र्यांचं भुंकणं जे आहे ते दुर्लक्षित केलं असावं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असावं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे, वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. कूप म्हणजे खुराडं. वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे खुराड्यातील जे पिलं होती त्या पिलाला ताब्यात घेण्यासाठी ही जी आई होती, पिलाची आई, त्या पिलाच्या आईनं कुठलीही हालचाल का केली नसावी. तुम्हाला असं काय वाटतं की त्या पिलाच्या आईनं हालचाल का केली नसावी आपल्या पिलाला पकडण्यासाठी, पिलाला घेण्यासाठी आपल्या ताब्यामध्ये. तर मला असं वाटतं, अकॉर्डिंग टू मी, इट इज माय ओन व्ह्यू, इट इज माय ओन ओपिनियन, दॅट मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफर्ट टू ग्रॅब हर बेबी. त्याने त्या मदर लंगूरनं अजिबात एफर्ट्स केले नाहीत आपल्या त्या पिलाला पकडण्यासाठी. इट वॉज बिकॉज शी वॉज कम्प्लिटली शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी. बघा, शी वॉज कम्प्लिटली शुअर, तिला अगदी पूर्णतः खात्री होती दॅट द रायटर ऑर द नॅरेटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी. आपल्या पिलाला हा जो निवेदक जो आहे किंवा हा जो रायटर जो आहे तो काहीही दुखापत करणार नाही याची पूर्णतः खात्री तिला होती. आणि दुसरं रिझन आहे, अँड वॉट एवर ही वॉज डुईंग वॉज फॉर द गुड ऑफ द बेबी. आणि तो जे काही करत होता तर तो तिच्या पिलासाठी ते चांगलंच होतं हे ती स्वतः बघत होती, मदर लंगूर. आणि त्यामुळं ही जी आई आहे ती आई आपल्या पिलाला घेण्यासाठी तिनं अजिबात हालचाल केली नाही. बिकॉज ऑफ दॅट मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफर्ट टू ग्रॅब हर बेबी. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. क्वेश्चन 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. आता खाली काही घटना दिलेल्या आहेत की ज्या या स्टोरीमध्ये घडलेल्या आहेत. या ज्या घटना दिलेल्या आहेत, ऑल दीज थिंग्स आर गिवन इन जंबल ऑर्डर. वी हॅव टू मेक इट इन करेक्ट ऑर्डर. या घटना विस्कळीत दिलेल्या आहेत, त्या आपल्याला करेक्ट लावायच्या आहेत, सिक्वेन्सनं लावायच्या आहेत. त्यामध्ये 1 by 1 अगोदर मी रीड करतो आहे. फर्स्ट वन, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. नेक्स्ट, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. थर्ड, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. फोर्थ, I recall the terrible custom in the animal clan. Fifth, I became deeply absorbed in the book. Sixth, I was engrossed in various magazines and storybooks. 7, I offered him a peeled banana. 8, I still fondly remember that encounter. 9, I gathered a stout stick and then started throwing stones. 10, I saw something horrible. Next, I was sure that food was not the only means of communication. 12, I managed to catch hold of the baby langoor's tail. And last one, I allowed the mother access to her baby. Now, these are the happenings, occurrence of happenings are given here. We have to make it in correct order or sequential order. आपल्याला या घटना क्रमानं लावायच्या आहेत. आता इथं पहिली घटना जी घडलेली आहे दॅट इज गिवन हिअर. आय वॉज एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे मी पुस्तकं वाचण्यामध्ये, स्टोरी बुक वाचण्यामध्ये, मॅगझिन वाचण्यामध्ये गुंग झालो होतो. पहिली घटना इथं दिलेलं आहे, ऑलरेडी त्याने आन्सर दिलेलं आहे. आता इथं सेकंड सिक्वेन्स जो येईल तो कुठला आहे बघा. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ड इन द बुक. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ड इन द बुक. दिस वन, त्याला आपण 2 नंबर देऊ, सेकंड. थर्ड, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. दिस वन, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. त्याला 3rd नंबर देता येईल आपल्याला. त्यानंतर चौथी घटना घडलेली आहे. आय सॉ समथिंग हॉरिबल. दिस वन, आय सॉ समथिंग हॉरिबल.
त्याला आपण इथं 4 नंबर देऊ. आय सॉ समथिंग हॉरिबल. आफ्टर दॅट 5th इन्सिडंट, 5वी घटना जी आहे ती बघा. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. 5th वन, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. दिस वन, त्याला आपण 5 नंबर दिलेला आहे. त्यानंतर नंबर 6, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. दिस वन, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. याला आपण इथं 6 नंबर देता येईल. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. त्यानंतर 7 नंबरला जी घटना घडलेली आहे तिथं आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल. दिस वन हिअर, आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल. दिस वन 7th. त्यानंतर 8 नंबरला पुन्हा आपल्याला वरती जायला लागेल. 8 नंबरला जी घटना घडलेली आहे, 8 नंबरचं आपल्याला इथं सांगता येईल. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. नंबर 8, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. त्यानंतर नंबर 9, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. दिस वन, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. 9th, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्यानंतर मी त्याला सोडलेलं केळ खायला दिलं. ही घटना त्यानंतर घडलेली आहे नंबर 9thला. त्यानंतर नंबर 10 हिअर, नाव आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. दिस वन 10th वन. त्यानंतर नंबर 11, पुन्हा आपल्याला वरती जावं लागेल. नंबर 11 हिअर, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. दिस वन, that is this one 11 number. I cannot forget that look in her eyes. Number 11. After that number 12. Now I was sure that food was not the only means of communication. Number 12 here, I was sure that now I was sure that the food was not only the means of communication. That is 12. And last one here, I still fondly remember that encounter. That is 13. I still fondly remember that encounter. म्हणजे ही घटना जी आहे ती मला आजही आठवते. आता इथं हा घटनाक्रम आपण लावलेला आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. पुन्हा आपल्याला इथं तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये पर्सनल टाईप क्वेश्चन्स काही दिलेले आहेत. 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहिला इथं क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही शाळेतून परतत आहात, दरम्यानच्या काळामध्ये किंवा दरम्यान तुम्हाला एखादा जखमी पक्षी आढळला असेल तर तुम्ही नेमकं काय कराल. आता अकॉर्डिंग टू मी, इट इज माय ओन आन्सर, इट इज माय ओन व्ह्यू. तुमचं मत कदाचित वेगळं असेल. माझं मत इथं हे आहे की इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड, आय विल फर्स्ट पिक इट अप टेंडरली अँड ब्रिंग इट टू माय होम केअरफुली. पहिला मी त्याला अगोदर अगदी काळजीपूर्वक उचलणार आणि माझ्या घरी अगदी काळजीपूर्वक त्याला घेऊन येणार. आय विल पुट सम ड्रॉप्स ऑफ वॉटर इन हिज माउथ टू मेक इट फ्रेश. त्यानंतर त्याला मी थोडे प्यायला पाणी देणार की ज्यामुळे त्याला थोडंसं फ्रेश वाटेल. आफ्टर दॅट I will examine its injury and apply antiseptic ointment to its injured part and bandage it without hurting it. त्यानंतर त्याची जी इंजुरी जी आहे, त्याची जखम जी आहे ती मी अगदी व्यवस्थित त्याचं परीक्षण करणार. त्याला अँटीसेप्टिक ऑइंटमेंट जे आहे, मलम जे आहे की जो पार्ट इंज्युअर्ड आहे, जखमी जो भाग आहे त्या जखमी भागाला तो लावणार, त्याला बँडेज करणार, त्याला दुखापत न करता विदाऊट हर्टिंग इट. And after that, when it is a little bit comfortable, I will provide it water and food. जेव्हा थोडं त्याला कम्फर्टेबल वाटायला लागेल तेव्हा मी त्याला खायला देईन, त्याला फूड देईन, त्याला पाणी देईन. देन आय शॅल कीप इट इन स्मॉल बास्केट विथ कॉटन स्प्रेड इन इट.
आय विल सी टू इट दॅट इट इज सेफ इन द प्लेस. त्यानंतर मी एखाद्या बास्केटमध्ये त्याला सेफ ठिकाणी ठेवेन. आय विल टेक इट्स केअर टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ ऑर टिल इट इज फुल्ली रिकवर्ड फ्रॉम द इंजुरी. जोपर्यंत ते रिकवर होत नाही जखमीपासून तोपर्यंत मी त्याची तिथं काळजी घेईन आणि नंतर त्याला मी सोडून देईन. दिस वन. आफ्टर दॅट, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. इथं या कथेवरून या लेखकाविषयी या नॅरेटरविषयी तुमचं मत काय. तर मला असं वाटतं की अकॉर्डिंग टू मी द रायटर ऑफ दी स्टोरी इज व्हेरी सेन्सिटिव्ह, सिम्पॅथॅटिक अँड लविंग पर्सन. बघा, द रायटर ऑफ दी स्टोरी इज व्हेरी सेन्सिटिव्ह, अ व्हेरी सिम्पॅथॅटिक पर्सन ॲज वेल ॲज लविंग पर्सन. म्हणजे हा एक प्रेमळ माणूस आहे, सहानुभूती त्याला आहे, सेन्सिटिव्ह आहे. हिज क्वालिटीज ऑफ ह्युमॅनिटी अँड करेज आर ॲडमायरेबल अँड इन्क्रेडिबल. त्याची मानवता नावाची जी काय तो त्याच्यावर जो गुण आहे किंवा धाडस जे आहे ते अगदी कौतुकास्पद आहे, ॲडमायरेबल आहे, वाखाणण्यासारखं आहे. हिज थॉट्स अबाउट ह्युमन ॲनिमल रिलेशन्स आर ग्रेट. त्याचे मानव आणि प्राणी यांच्यामधलं जे काही संबंध आहे या संबंधाविषयी जे काही विचार आहेत ते खरोखर खूप ग्रेट आहेत, खूप चांगले आहेत विचार. ही बिलीव्स दॅट कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल डिपेंड्स नॉट ओनली ऑन फूड बट ऑल्सो ऑन ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्याचं असं मत आहे या रायटरचं, या निवेदकाचं, की माणूस आणि प्राणी यांच्यामधलं जे काही संभाषण आहे, कम्युनिकेशन जे आहे ते फक्त इट इज नॉट ओनली डिपेंड्स अपॉन फूड, फक्त ते खाद्यापुरतं किंवा अन्ना पुरतं फक्त मर्यादित नाही आहे, तर इट इज डिपेंड्स अपॉन ट्रस्ट, कंपॅशन, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर हे विश्वासावरती, म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती, जवळीकतेवरती, सहानुभूतीवरती हे डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. इथं मदर चाइल्ड आणि इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, as well as mother child relationship, love and affection, provide water and food, that is given here. You have to make a paragraph with the help of all these points. मदर चाइल्डचा एक तुम्हाला पॅरा करावा लागेल आणि इंज्युअर्ड ॲनिमलचा एक पॅरा करावा लागेल, हाऊ विल यू हेल्प. त्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वेश्चन, वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर या शब्दापासून तुम्हाला अनेक मिनिंगफुल वर्ड तयार करायचे आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. हा तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात 2 मार्काला. 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि आपल्याला 5 to 6 लेटर वर्ड्स तयार करायचे आहेत. त्यामध्ये एक वर्ड दिलेला आहे, टेन, टूर आणि एंटर दिलेला आहे. पहिला आपण बघू 3 लेटर वर्ड्स. त्यामध्ये कुठले कुठले वर्ड तयार होतील बघा. आवर, कॉट, नॉट, आऊट, नट, रन, वन, नॉर, NOR, टर्न, TON, नेट आणि टो, TOE. these are 3 लेटर वर्ड्स. त्यानंतर 4 लेटर वर्ड्स. टूर दॅट इज गिवन, नाऊन, कोट, नोट, नन, टूर, ट्यून, क्यूट, रेंट, टर्न, TURN. these are 4 लेटर वर्ड्स. त्यानंतर 5 or 6 लेटर वर्ड्स. एंटर दॅट इज गिवन, रूट, ROUTE. त्यानंतर कोर्ट, COURT, कोर्ट. एंटर दॅट इज गिवन, सेंटर, काउंटर. these are 5 to 6 लेटर वर्ड्स. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. दिस वन, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. हे तुम्हाला लास्ट क्वेश्चनला विचारतात. तुम्हाला एक वाक्य देतात किंवा 2 वाक्य देतात, काही शब्द देतात ट्रान्सलेट करण्यासाठी. त्यामध्ये पहिलं वाक्य इथं आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. आता ही एक म्हण आहे, प्रोवर्ब दिलेला आहे. याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असं होईल, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. पुन्हा सांगतोय, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. त्यानंतर सेकंड, पेरावे तसे उगवते. पेरावे तसे उगवते. यासाठी ही प्रोवर्ब जी आहे ती इंग्लिशमध्ये अशी आहे, ॲज यू सो शाल यू रेप. पुन्हा सांगतोय, ॲज यू सो शाल यू रेप.
त्यानंतर वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अॅन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा आहे. यू हॅव टू डू युअर सेल्फ दिस ॲक्टिव्हिटी. द नेक्स्ट lecture I am going to solve it. After that, question number 10, complete the remaining blocks determining the types of news. Types of news आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये one is given here business, another is given that is sports, business news, sports news. After that 1 2 3 4 webs are given here. We have to complete it. 2 इथं न्यूज दिलेले आहेत प्रकार. बिझनेस न्यूज दिलेले आहे, स्पोर्ट्स न्यूज दिलेले आहेत. नेक्स्ट इंटरनॅशनल न्यूज हिअर, इंटरनॅशनल न्यूज. आफ्टर दॅट पॉलिटिक्स और पॉलिटिकल न्यूज, राजकीय बातम्या, पॉलिटिकल न्यूज. त्यानंतर इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिकल न्यूज, आर्थिक बातम्या. आफ्टर दॅट एज्युकेशन, शिक्षणाविषयक एज्युकेशनल न्यूज. दीज आर सम ऑफ द टाइप्स ऑफ न्यूज. नाव टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट लिहिण्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये 1 बाय 1 सांगतो आहे पॉईंट्स. हेडलाईन पहिला दिले पाहिजे म्हणजे टायटल. आफ्टर दॅट डेटलाईन, त्यामध्ये डे, डेट, प्लेस आणि रिसोर्स आलं पाहिजे. आफ्टर दॅट इंट्रो मीन्स इंट्रोडक्शन, कवरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन्स, त्यामध्ये मॅक्झिमम WH क्वेश्चन कवर केले पाहिजेत. आफ्टर दॅट शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ, डिटेल्स. शॉर्टमध्ये आपल्याला 3 to 4 लाईनचा पॅरा इथं बनवायचा आहे. आणि लास्ट वन कंक्लुजन, त्या न्यूज रिपोर्टचा समारोप करायचा आहे शेवटी. तर इथं या पॉईंटचा आधार घेऊन आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला इथे सॉल्व करावे लागतील ॲज अ एक्सरसाइज म्हणून. तुम्हाला मी PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहे. तुम्हाला रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. दिस क्वेश्चन यू हॅव टू राईट ॲज अ एक्सरसाइज. इथं दिलेलं आहे अचिव्हर्स narrate their success stories at career counseling events किंवा India's first ever tourism university to be established by IIHM. and third one, tiger attacks 8-year-old at राजीव गांधी नॅशनल पार्क. तुम्हाला हे 3 क्वेश्चन ॲज अ एक्सरसाइज म्हणून तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मी ते तुम्हाला देणारच आहे ॲज अ एक्सरसाइज म्हणून PDF फॉर्मॅटमध्ये. नाव along with this video format I am going to give you some of the exercise. I know that as usual you have to solve it promptly and give me its feedback. Thank you.